लाडक्या बहिणींनो, जानेवारीचा जो हप्ता आहे हा लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे। तसेच लाडक्या बहिणींनो, महत्त्वाचे म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि किती पैसे जमा करण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला आता जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे हा 1500 रुपयांचा येईल की 2100 रुपयांचा, ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तसेच 2025 मध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात येणार आहे हे पण आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे याची माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच आजच्या या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या अडचणी येत आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्या अडचणींवर आम्ही या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगण्याचा नक्की प्रयत्न करू। तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा लवकरच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तसेच लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सुद्धा आहे। तर 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढ करण्यात येणार आहे अशी माहिती समोर येत आहे। म्हणजेच आतापर्यंत लाडक्या बहिणींना जे दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता दिला जात होता, हा हप्ता 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर या हप्त्यात वाढ करण्यात येणार आहे। म्हणजेच आता लाडक्या बहिणींना 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। परंतु असे असतानाच आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी सुद्धा होणार आहे अशी बातमी समोर येत आहे। आता या योजनेसाठी राज्यातील जवळपास 2.5 कोटी महिला पात्र ठरल्या आहेत आणि आता एवढ्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे जे उत्पन्न आहे हे 2.5 लाखांपेक्षा कमी कसे, हा प्रश्न सरकारसमोर निर्माण झाला आहे। पण या प्रश्नाचे उत्तर राज्य सरकार पडताळणी करून या गोष्टीची संपूर्ण माहिती पाहण्याच्या तयारीत आहे। तसेच लाडकी बहीण योजनेच्या अर्जाच्या संदर्भात काही तक्रारी सुद्धा प्राप्त झाल्या आहेत। त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींच्या अर्जांची फेरपडताळणी करण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। आता लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त आणि फक्त पात्र महिलांनाच मिळावा, या अनुषंगाने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या निकषांची पडताळणी करण्यात येणार आहे। जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली होती तेव्हा लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज आहेत ते भरताना ज्या प्रकारे अंगणवाडी सेविकांची मदत घेतली होती, त्याचप्रमाणे आता अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अर्जांची फेरपडताळणी करण्यात येणार आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। तसेच लाभार्थी महिला केंद्र व राज्य सरकारच्या दुसऱ्या योजनांचा जर लाभ घेत असतील, म्हणजेच PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना अशा इतर योजनांचा जर लाभ घेत असतील तर अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि कोणत्या लाडक्या बहिणींना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही त्यांनी सुद्धा कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। लवकरच आम्ही या विषयावर एक व्हिडिओ बनवू। तर चला भेटूयात पुन्हा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।